मित्रांनो 500 रुपयामध्ये जर का तुम्हाला चांगले TWS पाहिजे, चांगले 500 रुपयामध्ये ये कंपनी हुलुलुलु है 500 में। अवघड आहे. म्हणजे आम्ही टेस्ट केलेले आहेत, त्याच्यामधले ठीकठाक आहेत, एक दोन ते तुम्हाला सांगणार आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आमच्या टीमने सांगितलं की आपल्याला 500 रुपयाच्या खालचे सगळ्यात चांगले TWS करायचे. तर तुम्ही जर का एक ऑनेस्ट माझं मत जर का विचारत असाल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही IEMs घ्या इफ साऊंड क्वालिटी इज इम्पॉर्टंट. हे बघा TWS सुद्धा लोक का घेत आहेत, कारण की कम्फर्ट असतं, जास्त त्रास नाही, कानाला लावलं विसरून गेलं, काही करताय तुम्ही तरी नाही, गाडी चालवताना लावू नका कानाला तसं. पण हो, कम्फर्टेबल असतात, काही प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे लोक प्रिफर करतात. बट मोस्ट ऑफ द टाइम्स बकवास मिळणार तुम्हाला 500 रुपयाच्या खाली. हे बघा, हा एक फार पॉप्युलर ब्रँड आहे हॅमर म्हणून, ज्यांची भरपूर लोक विकत घेतात. म्हणजे लिटरली मला जर का रेटिंग द्यायचं असेल ना, तर ह्याला मी 3 आउट ऑफ 10 किंवा 4 आउट ऑफ 10 वगैरे देईन. क्वालिटी इतकी खराब आहे की 6 महिने सुद्धा माझ्या हिशोबाने हे टिकणार नाहीये. हो, कनेक्ट होतात, ऑडिओ वगैरे चालतो व्यवस्थित, बॅटरी वगैरे ठीकठाक आहे, USB टाइप सी चार्जिंग आहे. पण आय डोंट प्रिफर दिस. पण काय माहिती, खूप लोक घेतात ह्याला. पण ह्याच्यामध्ये एक चांगलं आहे बरं का, की तुमचे कान मोठे छोटे असतील तर वेगवेगळे साईजचे इयर टिप्स वगैरे येतात. म्हणजे कंपनी क्लेम करतं की 80 तासाची बॅटरी लाईफ आहे ह्याची, 13 mm चे ड्रायव्हर्स आहेत. अहो विचार करा ना, 5,000 आणि 8,000चे जे OnePlus वगैरे जे सॅमसंगचे असतात त्याच्यामध्ये 10 mm ड्रायव्हर असतात, आणि हे सांगतात की 13 mm चे ड्रायव्हर. कितपत ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा ते तुम्हीच बघा, पण ठीकठाकच आहेत. दुसरे हे तर एकदम, म्हणजे ह्या लिस्ट मधले सगळ्यात बकवास जर का असतील ना तर हे, कारण की हे फुल्ली कुणाचे कॉपीड आहेत, नथिंग ने काढलेले त्यांचे बट त्याच्यासारखेच आहे. ब्लॅक आहेत आमच्याकडं, आणि मी जास्त काही सांगतच नाही, डोंट टेक दिस. म्हणजे विचार करा ना, आम्ही मुद्दामून ऑरेंज मागवला कारण की तो आम्हाला कॉपी वाटत होता, बड्स 2 स्लेंट वगैरे काहीतरी लिहिलेलं आहे. आम्ही ऑरेंज मागवला, आला आमच्याकडे ब्लॅक. असं काहीतरी होईल, ऍटलीस्ट आला तरी. तुम्ही मागवलं तर तुम्हाला काय येईल सांगता येत नाही सिरियसली. पण चालतो, ऑडिओ येतो, बॅटरी लाईफ आहे थोडी बहुत, पण डोंट प्रिफर इट. आय डोंट प्रिफर इट. हा, तिसरा, हा डबस्टेप, अनदर पॉप्युलर. जर का तुम्ही क्वालिटीच्या बाबतीत किंवा ड्युरेबिलिटीच्या बाबतीत म्हटलं तर हा जरा चांगला आहे, आणि 500 रुपयाच्या खाली तुम्हाला मिळतो. येलो आणि ब्लॅक डिझाईन आहे ह्याचा ना, आवाज डिसेंट आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणतात 13 mm चे ड्रायव्हर्स आहेत, पण आम्ही जेवढं टेस्ट केलं ना त्याप्रमाणे ह्याची क्वालिटी चांगली आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, 50 तासाची टोटल बॅटरी लाईफ विथ केस मिळते, आणि ते जे ते फारच फ्लिमझी वाटतात. हा त्यातल्या त्यात थोडा याने बघा ना, डुएल टोन दिलेलं आहे, जरा क्वालिटी सुद्धा बरी वाटते. तुम्ही बघू शकता ह्याच्याकडे. आय विल गिव्ह इट अबाउट 5.5 6 आउट ऑफ 10. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा इयर टिप्स वगैरे मिळतात, त्यामुळे कमी जास्त तुम्हाला करायचं असेल तर इयर टिप्स आहेत, केबल आहे, आणि ते सो येलो इयर टिप्स आहे, तेव्हा चांगले. दॅट्स अबाउट इट. सो 550 रुपयाला आहेत, ठीकठाक आहेत. त्या दोन्हीपेक्षा तरी हे मच बेटर आहे. पण मला जर का तुम्हाला काही रिकमेंड करायचे असतील ना, तर मी तुम्हाला 500 रुपयाच्या खाली IEM रिकमेंड करेन. IEM तुम्हाला नको असेल, वायर्ड जे असतात ते नको असतील, आणि TWS पाहिजे असतील, आणि 500 रुपये तुमचं बजेट असेल तर न्यू रिपब्लिकचे हे दोन आहेत. हे दोनच आहे, सिमिलर आहे, म्हणजे त्यांची साऊंड वगैरे क्वालिटी सिमिलर आहे. पण हा जे ना ट्रान्सफॉर्मर माहिती आहे ना, त्याच्यासारखा ट्रान्सफॉर्मर. पण त्याआधी न्यू रिपब्लिकचा हा 500 रुपयाला आहे. 500 रुपयामध्ये एकतर युनिक केस मिळते, आणि दिसायला सुद्धा छान आहेत बाबा. हे बघा, आधीचे तर मी मुद्दामून तुम्हाला दाखवलेच नाही, हे जरा चांगले आहेत त्यामुळे मी तुम्हाला दाखवतोय. RGB लाइटिंग आहे बघा. येस, लुक ॲट दिस. सो आहेत, ट्राय केलेलं आहे त्यांनी. ह्यांची ह्याच तिन्ही चारीपैकी ह्या दोघांची, न्यू रिपब्लिकचे जे आहेत ना, त्यांची ऑडिओ क्वालिटी चांगली आहे, बेस, ट्रेबल, इव्हन जे मिड्स वगैरे आहेत ते चांगले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 तासाची बॅटरी लाईफ मिळेल, 13 mm चे ड्रायव्हर्स आहेत, लो लेटन्सी मुळे गेमिंग साठी वगैरे तुम्ही बघत असाल, आणि त्यामुळे ते लुक सुद्धा थोडा बहुत गेमिंग सारखाच त्यांनी दिलेला आहे. तर लो लेटन्सी मोड वगैरे आहे याच्यामध्ये. हे 550 600 मध्ये तुम्हाला मिळून जातील. 600 रुपयामध्ये हे जे आहेत ना, हे बेस्ट आहेत. एकतर दिसायला छान आहेत, स्टर्डी आहेत, आणि ट्रान्सफॉर्म होतात. ती माहिती आहे ना, बंबलबी, तुम्ही बंबलबी कार माहिती आहे ना ट्रान्सफॉर्मर मधली, तसंच काहीतरी. आता बघूया, मी सुद्धा. ओ हो 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 ओ हो 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 RGB लाईट वगैरे आहे, बंबलबी सारखं ओपन होतोय. विचार करा ना, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. वी मस्ट से दिस. असं काही पाहिजे असेल तुम्हाला की लोकांनी विचारलं पाहिजे, तर डेफिनेटली तुम्ही यांच्याकडे बघू शकता. थँकफुली फक्त दिसायलाच युनिक नाहीये, क्वालिटी सुद्धा ह्याची बऱ्यापैकी आहे कम्पॅरेटिव्हली. बाकी सगळ्यांच्या बरोबर कम्पेअर केलं तर इट इज क्वाईट गुड. ब्लूटूथ वगैरे व्यवस्थित चालतं. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 13 mm चे ड्रायव्हर्स येतात, 50 तासाची बॅटरी लाईफ मिळते, लो लेटन्सी गेमिंग मोड आहे, RGB लाईट वगैरे आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण कारण की ह्याचं डिझाईन वगैरे थोडं वेगळं आहे, त्यामुळं
ह्याची थोडी महाग आहेत आणि जे काय मी तुम्हाला सांगतोय सगळे मी टॅग केलेले आहेत, नक्की जाऊन बघा. आय एम नॉट गोइंग टू टॅग द फर्स्ट 2, बाकी फक्त जेवढे मी रिकमेंड करतो ना तेवढेच टॅग करणार, नाही तर मग तुम्ही उगाच स्वस्त बघितले तर तुम्ही ते घेताल. घेऊ नका, उगाच पैसे तुम्ही वेस्ट कराल. परत तुम्हाला सांगतो, जर का तुम्हाला साऊंड क्वालिटी महत्वाची असेल तर वायर्ड इयरफोन्स प्रिफर करा, पण नाही तुम्हाला TWS पाहिजे असतील तर न्यू रिपब्लिकचे माझ्या हिशोबाने ते दोन्ही जे शेवटी सांगितले ते चांगले आहेत आणि टॅग केलेले आहेत, नक्की जाऊन बघा. आणि हो, वायर्ड म्हणजे IEM इयरफोन्स तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्याचा व्हिडिओ वेगळा केलेला आहे, गो अँड चेक इट आउट. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.